गावी आले की निरफणसाची कापं खायचा मोह काही आवरत नाही। एकदाची निरफणस काढले, मस्तपैकी त्याची कापं काढली आणि ती धुवून घेतली। मग त्यात मीठ टाकलं, हळद टाकली आणि मग मसाला टाकून ते एकजीव करून थोड्या वेळासाठी ठेवले। रवा फ्राय करायचा होता, रवा घेतला आणि सगळ्या कापांना हे रवा लावून ठेवला आणि एका साईडला तोपर्यंत फ्राय पॅन गरम करून घेतलं आणि तेल टाकलं आणि मग ही सगळी कापं आपण फ्राय पॅनवर लावली। मग आता ही फ्राय करायची आहेत म्हणून आपण आता थोड्या वेळात हे डिशने झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत तेलाचा अंदाज घ्यायचा, कमीत कमी तेलामध्ये आपण कापं करणार आहोत। अशी क्रिस्पी छान लागतात ही कापं। आता बघा हे झाकण काढलंय, मी चेक करते ती शिजली की नाही, पण त्याच्या अगोदर मी एका साईडला परतवली आणि मग ही कापं छान क्रिस्पी रेडी झाली। तुम्ही नक्की ट्राय करा।